शिवरायांची दुसरी कोणतीही वाघनखं नाहीत असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। 1875 ला जतन केलेली वाघनखं शिवरायांचीच असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। वाघनखांबाबत मुनगंटीवार सभागृहात धडधडीत खोटं बोललेत असं इंद्रजित सावंत जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांनी म्हटलेलं आहे। एक अध्यक्ष महाराज शंका केली की मग अनेक वाघनखं आहे, पण 1875 मध्ये ही जी बॉक्स तयार केली गेली आहे ती इतर कोणत्याही वाघनखाच्या संदर्भामध्ये नाही आणि म्हणून हा प्रश्न ही गैर आहे आणि कोणीही इतर वाघनखाबद्दल हा दावा केला नाही की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आहे। खरं तर वेळेच्या अभावी आज व्यस्ततेचा दिवस असल्याने मी पूर्ण टिप्पणी करू शकणार नाही, पण राज्याभिषेकाच्या संदर्भातली एक छोटी पुस्तिका ही लवकरच तयार करून निश्चितपणे सर्व सदस्यांना दिली जाईल, कारण अध्यक्ष महाराज हा संवेदनशील विषय आहे आणि एखाद्याच्या मनात कोणतीही शंका उपस्थित झाली तर प्रत्यक्ष भेटून त्यांनी शंकाचं निरसन करा। विधान भवनासारख्या महत्वाच्या ठिकाणी धडधडीत खोटं कसं काय बोलू शकतात? अभ्यास जर करा, पुरावे नसतील तर नाही म्हणून स्पष्ट सांगायला पाहिजे। हे जे काय सभागृहाच्या पटलावर अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही, चुकीचं आहे। त्यांनी अभ्यास करावा अजून सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या जगभरातल्या शिवप्रेमींची दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं। मग जीआर मध्ये कशाला लिहिता ना शिवाजी महाराजांची वाघनखं आहेत म्हणून? जीआर मध्ये तुम्ही जर ती शिवाजी महाराजांची वाघनखं असं लिहिताय, सार्वजनिक भाषणांमध्ये तुम्ही बोलताय, टीव्हीच्या ह्याच्यात बोलताय, मग ती शिवाजी महाराजांची नाहीत असं शेवटच्या निवेदनात म्हणताय म्हणजे काय? नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।